नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत टाइपस्क्रिप्टमध्ये टाइप अॅनोटेशन्स म्हणजे काय आणि त्याचा वापर आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो. तर हे अशा प्रकारचे जे अॅनोटेशन्स आहेत ते जावास्क्रिप्टमध्ये नसतात. तर टाइपस्क्रिप्टमध्ये आपण अॅनोटेशन्स देऊ शकतो. तर अॅनोटेशन्स म्हणजे काय? तर अॅनोटेशन म्हणजे कसं असतं, की एखाद्या व्हेरिएबलला किंवा एखाद्या फंक्शनला किंवा क्लासचा मेंबर्स असतो किंवा क्लासचा पॅरामीटर असतो किंवा एखाद्या फंक्शनचा रिटर्न टाईप असतो, बरोबर आहे. तर त्याला आपल्याला अॅनोट करायचं असतं, अॅनोटेट करायचं असतं. तर अॅनोटेट म्हणजे कसं एक आपल्याला स्पेसिफिक, आता मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर आपल्याला ते फंक्शन काय देणार आहे किंवा आपल्याला एखादं व्हेरिएबल जे आहे ते व्हेरिएबल कोणत्या प्रकारचं आहे हे कसं कळावं. बरोबर आहे, आपण डिफाईन तर करतो व्हेरिएबल, पण तो व्हेरिएबलचा टाईप काय आहे, ठीक आहे. किंवा मग एखादं फंक्शन आहे, ते फंक्शन आपल्याला कोणत्या टाईपचा डेटा रिटर्न करणार आहे किंवा त्या फंक्शनला पॅरामीटर आहेत त्याचा टाईप, प्रत्येक पॅरामीटरचा टाईप काय आहे ते आपल्याला पहिल्या पहिल्या लक्षात आलं पाहिजे, ठीक आहे. तर जावास्क्रिप्टमध्ये तसं काही आपण देऊ शकत नाही. तर तेच आपण आज बघणार आहोत. तर कोणत्या प्रकारे आपण स्टॅटिकली प्रत्येक व्हेरिएबलला असो किंवा प्रत्येक फंक्शनला असो किंवा फंक्शनच्या पॅरामीटरला असो, रिटर्न टाईपला असो, स्टॅटिकली कोणत्या पद्धतीने आपण टाईप करू शकतो ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग वळूया विजुअल स्टुडिओ कोडकडे. आपण ऑलरेडी आहेत सॉरी, आपण विजुअल स्टुडिओ कोडवरच आहोत. तर तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा. तर सुरुवातीला आपण बघूया व्हेरिएबलला आपण कोणत्या पद्धतीने टाईप, स्टॅटिकली टाईप करू शकतो आपण किंवा टाईप अॅनोटेशन्स देऊ शकतो, ठीक आहे. तर एक सिंपल व्हेरिएबल आहे व्हेरिएबल एक्स, ठीक आहे. व्हेरिएबल एक्स इज इक्वल टू 10. आता हे जे आहे सिंपल वे आहे, जसं की आपण नाही का जावास्क्रिप्ट मध्ये आपण त्या पद्धतीने आपण करू शकतो. परंतु आता जर यालाच मला टाईप अॅनोटेशन्स करायचे टाईप स्क्रिप्टचा यूज करून, तर मी काय करणार, इथे कोलन देणार आणि जर मी इथे स्ट्रिंग केलं, ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता जसं मी सांगितलं होतं तुम्हाला कंपाईल टाइम किंवा कंपाईल टाइम जे आपले काही एरर्स असतात, ठीक आहे, जसं आपण कोड लिहितो, लिहिता लिहिता आपल्याला टाईपस्क्रिप्ट जे आहे ते आपल्याला वॉर्निंग्स देतात, ठीक आहे, एररच्या. तर तुम्ही बघू शकता याचा टाईप मी जसं स्ट्रिंग केला आहे आणि जसं मी नंबर याला असाइन करू पाहतोय, तर लगेच टाईपस्क्रिप्टने मला काय एरर दिलेला आहे की टाईप जो आहे नंबर इज नॉट असाइनेबल टू टाईप स्ट्रिंग, बरोबर आहे. तर काय करायचं आपल्याला इथे, आता स्ट्रिंगच्या ऐवजी आता नंबर जर आपण घेतला तर हा एरर निघून गेला, ठीक आहे. तर अशा पद्धतीचं एक ॲडव्हान्टेज आहे टाईपस्क्रिप्टचा, जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तुम्ही जर पाहिला नसेल तो व्हिडिओ तर तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या प्लेलिस्टमध्ये. टाईपस्क्रिप्टच्या प्लेलिस्टमध्ये पहिलाच व्हिडिओ तुम्हाला तो मिळेल. तर इथे आता काय केलंय आपण, या व्हेरिएबलला टाईप अॅनोटेशन केलंय, बरोबर आहे. तर याला आपण एक टाईप दिलेला आहे आणि टाईपचं जे देण्यासाठी जो सिंटॅक्स असतो तो सिंटॅक्स आहे बघा कोलन, आणि कोलन नंतर तुम्हाला जो काही टाईप द्यायचा आहे तो टाईप तुम्हाला इथे देता येतो. आणि याचे जे डेटा टाईप आहेत सेम आहेत, जावास्क्रिप्टला जेवढे आहेत डेटा टाईप ते सगळेचे सगळे डेटा टाईप आपण इथे यूज करू शकतो. त्याच्यासोबत एक डेटा टाईप टाईपस्क्रिप्ट आपल्याला ऑफर करतं एनी, ठीक आहे, एनी डेटा टाईप जो आहे तो ऑफर करतं. तर एनी डेटा टाईप कोणत्या पद्धतीने वर्क करतं ते आपण बघणारच आहोत पुढच्या या व्हिडिओमध्येच पुढे. परंतु जर तुम्हाला डेटा टाईप जर शिकायचे असतील डीपमध्ये तर तुम्ही जाऊन माझ्या जावास्क्रिप्टचे डेटा टाईप जे आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. प्रत्येक डेटा टाईप तिथे घेतलेला आहे आणि डेटा टाईपचे ज्या मेथड्स आहेत ते मेथड सुद्धा मी तिथे घेतलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आता डेटा टाईप जर आपण स्ट्रिंग दिला तर स्ट्रिंगच्या कोणकोणत्या मेथड्स आहेत, ठीक आहे, किंवा डेटा टाईप आपण नंबर दिला तर नंबरच्या कोणत्या मेथड्स आहेत, ठीक आहे. तर त्या पद्धतीने सगळेच व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये सगळं कव्हर केलेले आहे, तुम्ही जाऊन तिथे बघू शकता जावास्क्रिप्टच्या प्लेलिस्टमध्ये. तर इथे आपण आता काय केलंय, अॅनोटेट केलेले. आता याला मी काय करतो, याला मी जावास्क्रिप्टमध्ये आता कन्वर्ट करतो TSC इंडेक्स डॉट टीएस फाईल. जेव्हा मी कंपाईल केलं याला तुम्ही पाहू शकता वॅर एक्स इज इक्वल टू 10 प्रिंट झालं.
तर काहीच नाही, जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, टाईपस्क्रिप्ट जे आहे ते जावास्क्रिप्टच आहे ॲट द एंड. ठीक आहे, कारण की जेवढा काही कोड आहे टाईपस्क्रिप्टचा तो कंपाईल होऊन .js मध्येच कन्वर्ट होतो. परंतु इथे आपल्याला एक चान्स असा असतो की आपण विदाऊट जे काही आपण एरर्स जावास्क्रिप्टमध्ये करतो, जे काही रन टाईमला आपल्याला एरर्स मिळतात, ते एरर घडू नये म्हणून आपण टाईपस्क्रिप्टचा वापर करतो, जेणेकरून आपल्याला जे एरर्स आहेत ते टाईप करतानाच आपल्याला दिसले पाहिजेत. ठीक आहे, तर हे मोर सिक्युअर वे आहे. ठीक आहे, पुन्हा पुन्हा काम करण्याची गरज नाही एकाच गोष्टीवर, छोट्या छोट्या बग्समुळे किंवा छोट्या छोट्या एरर्समुळे. ठीक आहे, तुम्ही इथे बघू शकता वॅर एक्स इज इक्वल टू 10 हे प्रिंट झालेले आहे. ठीक आहे, तर आता मी काय करतो, हे झालं. आता काय व्हेरिएबलला टाईप अनोटेशन झालेले आहे. ठीक आहे, आता आपण एक काम करूया, व्हेरिएबल डिक्लेअर करूया. ठीक आहे, तर व्हेरिएबल डिक्लेअर करताना मी इथे आता दोन व्हेरिएबल डिक्लेअर करतो, वॅर वाय ऑफ टाईप स्ट्रिंग. ठीक आहे, डिक्लेअर करून मी सोडून दिले याला. ठीक आहे, वॅर झेड ऑफ टाईप स्ट्रिंग याला सुद्धा डिक्लेअर करून सोडून दिलं, कारण की हे सुद्धा एक पद्धत आहे व्हेरिएबल डिक्लेअर करायची. तर हे काय आहे, हे डिक्लेअर विथ इनिशियलायझेशन आहे. आता इथे आपण फक्त डिक्लेअर करतो, इनिशियलाइज त्याला खाली करूया आपण. तर वाय इक्वल टू जर मी 10 केलं तर लगेच मला एरर येणार. ठीक आहे, तर मला 10 करायची गरज नाही, तर मला आता करावं लागणार आहे लर. ठीक आहे, आणि झेड इक्वल्स टू लेफ्ट, कारण की दोन्ही जे व्हेरिएबल आहेत ते स्ट्रिंग व्हेरिएबल आहेत. आता मी काय करतो, कन्सोल डॉट लॉग, इथे आता टेम्पलेट स्ट्रिंग घेतो मी, जसं तुम्हाला सांगितलं होतं जावास्क्रिप्ट मध्ये आपण टेम्पलेट स्ट्रिंगचा वापर करतो. वेलकम टू, इथे आता मी टाकतो वाय, स्पेस देऊन इथे टाकतो झेड. ठीक आहे, तर याला आता आपण काय करूया, कंपाईल करूया, tsc index.js. तुम्ही पाहू शकता आता index.js मध्ये हे काय झालंय, आता हे झाले बघा जावास्क्रिप्ट मध्ये कन्वर्ट. तर जावास्क्रिप्ट मध्ये आपल्याला अशा पद्धतीनं जो कोड आहे तो आपल्याला लिहावा लागतो. ठीक आहे, वेलकम टू ही स्ट्रिंग आहे, या स्ट्रिंगला कॉन्कॅट काय केलंय त्याने, वाय ची व्हॅल्यू विथ वन स्पेस. ठीक आहे, एक स्पेस सोबत, आणि पुन्हा त्याला चेंज केलं अजून एक कॉन्कॅट, आणि झेड ची व्हॅल्यू जी आहे ती इथे त्याने प्रिंट केली. तर हे जर आपण कोड रन केला, समजा फॉर एक्झाम्पल नोड index.js, ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता वेलकम टू लर्न लिफ्ट हे जे आहे हे प्रिंट झालेले आहे. ठीक आहे, तर दोन गोष्टी पाहिल्यात आपण. पहिला आहे व्हेरिएबल डिक्लेरेशन विथ इनिशियलायझेशन ऑल्सो, आणि त्याच्यानंतर पाहिलेलं आहे व्हेरिएबल डिक्लेरेशन करायचं आणि त्याच्यानंतर त्याचं जी व्हॅल्यू आहे ती इनिशियलाइज करायची. दोन्ही गोष्टी आहेत, तर दोन्ही गोष्टीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. आता आपण काय बघायचं आहे, आपल्याला पाहायचं आहे तर फंक्शनचं जे टाईप आहे, फंक्शनला कोणत्या पद्धतीने आपण टाईप अनोटेशन देऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यासाठी एक मला सिंपल फंक्शन लिहितो मी इथे. फंक्शन लिहितो एक, देतो नाव, समजा डिस्प्ले चॅनल नेम. ठीक आहे, काही एक समजा फंक्शनचं नाव आपल्याला द्यायचंय. तर आता याच्यामध्ये पॅरामीटर असतात एफ नेम, ठीक आहे, आणि एल नेम. एफ नेम आणि एल नेम आहे. आता याला मला टाईप द्यायचा आहे, एफ नेम जे आहे ते स्ट्रिंग आहे, आणि एल नेम जे आहे ते सुद्धा आता स्ट्रिंग आहे. मी काय करणार, आता या फंक्शनला कॉल करणार. आपण index.js मध्ये टाईप करतोय, सॉरी, हा टीएस मध्येच आहोत. ठीक आहे, याला मी क्लोज करतो. ठीक आहे, तर आता एक काम करायचं आपल्याला, प्रिंट करायचं आहे. तर कसं प्रिंट करणार आपण, हे जे लॉग आहे कन्सोल लॉग हे मी सेम याच्यामध्ये टाकणार, आणि वायच्या जागी मी टाकणार एफ नेम, आणि झेडच्या जागी टाकणार एल नेम. ठीक आहे, तर आपण काय केलं इथे, सुरुवातीला तुम्ही पाहिलं होतं हे व्हेरिएबलचं तर पार्ट झालंय. आता आपण काय केलंय, आता आपण फंक्शनचा जो पॅरामीटर आहे, पॅरामीटरला सुद्धा आपण टाईप अनोटेशन दिलेले आहे. ठीक आहे, पहिला पॅरामीटर झालाय स्ट्रिंग, आणि दुसरा पॅरामीटर सुद्धा झालाय स्ट्रिंग. तर तुम्हाला नंबर पॅरामीटर घ्यायचं असेल, तुम्ही नंबर पॅरामीटर सुद्धा इथे घेऊ शकता. ठीक आहे, तुमच्या आकाराने, म्हणजे तुम्हाला कोणत्या पद्धतीची गरज आहे ते. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हा डिस्प्ले फंक्शन जो आहे तो कॉल करायचा आहे. तर मी ते डिस्प्ले फंक्शनला कॉल करणार, आणि आता मला व्हॅल्यूज पास करायचे एफ नेम आणि एल नेम साठी. तर एफ नेम मी काय देणार, वाय. ठीक आहे,
एफ नेमची व्हॅल्यू देणार y आणि एल नेमची जी व्हॅल्यू आहे ती मी z देणार. ठीक आहे. आणि आता याला मी पुन्हा कंपाईल करणार. टाइपस्क्रिप्ट कंपायलरने tsc index डॉट ts फाईल जसं केलं. आता तुम्ही पाहू शकता इंडेक्स डॉट जेएस मध्ये आता जो कोड आहे तो कोड पुन्हा कन्वर्ट झालेला आहे. पाहू शकता तुम्ही वॅर वाय वॅर झेड इनिशियलाइज झाले अशा पद्धतीने. त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू असाइन झाली. डिस्प्ले फंक्शन आहे. कन्सोल लॉग जो बाहेर होता आधी तो आता फंक्शनच्या आतमध्ये गेलेला आहे. आणि हे जे पॅरामीटर आहेत हे पॅरामीटरला जे अनोटेशन आहे ते सगळं निघून गेलेलं आहे. ठीक आहे. आणि इथे डिस्प्ले चॅनल नेम जे आहेत आपण ते कॉल करतोय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता मी जेव्हा नोडचा वापर करून नोड इंडेक्स डॉट जेएस फाईल जेव्हा रन करेल तुम्ही बघू शकता सेम रिझल्ट आहे. वेलकम टू द लर्न लिस्ट. बरोबर आहे. तर हे झालं फंक्शन अनोटेशन्स. ठीक आहे. फंक्शन अनोटेशन झाल्यानंतर आता आपल्याला पाहायचं फंक्शनचा जो रिटर्न टाईप आहे. ठीक आहे. रिटर्न टाईप अनोटेशन्स आपण कोणत्या पद्धतीने देऊ शकतो. रिटर्न टाईप म्हणजे आपण कोणत्या टाईपचा जो डेटा आहे तो एक्सपेक्ट करतोय. तर आता सध्या इथं जे आहे हे तुम्ही बघू शकता. इथं वॉइड आहे याचा रिटर्न टाईप. ठीक आहे. रिटर्न टाईप वॉइड जर असेल तर ते फंक्शन काहीच रिटर्न करत नाही असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आता या फंक्शनला एक रिटर्न टाईप द्यायचा आहे. तर आपण काय करू शकतो कोलन स्ट्रिंग. बरोबर आहे. का तर हे जे फंक्शन आहे हे आपल्याला काय रिटर्न करतंय आपल्याला स्ट्रिंग रिटर्न करतंय. बरोबर आहे. सेकंड. हा बरोबर आहे. तर ह्याचा स्ट्रिंग रिटर्न करतंय तर कोणत्या पद्धतीने तर आपल्याला काय करायचं इथे आता रिटर्न द्यायचंय. रिटर्न आपण ही जी स्ट्रिंग आहे ही रिटर्न करतोय. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही इथे रिटर्न टाईप याचं देसाल म्हणजे या फंक्शनला तुम्ही टाईप अनोटेट करत असाल इथे. ठीक आहे. तर तेव्हा तुम्हाला हा कीवर्ड रिटर्न कीवर्ड जो आहे तो तुम्हाला यूज करावाच लागेल. जर मी याला काढलं तर तुम्ही इथे बघू शकता जो टाइपस्क्रिप्ट आहे तो एरर देतो. अ फंक्शन हुज डिक्लेअर टाईप इज नायदर अनडिफाईन्ड वॉइड ऑर एनी मस्ट रिटर्न अ व्हॅल्यू. बरोबर आहे. तर याने व्हॅल्यू रिटर्न केलीच पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला जे आहे इथं रिटर्न कीवर्ड जे आहे ते द्यावं लागतं. तर आता पुन्हा मी काय करतो पुन्हा ट्रान्सपाईल करतो या फाईलला. ट्रान्सपाईल केल्यानंतर पुन्हा इंडेक्स डॉट जेएस जे आहे ते अपडेट होईल. तुम्ही इथे बघू शकता काहीच फरक नाही पडला. जो रिटर्न टाईप आहे तो निघून गेलेला आहे इथनं. परंतु हे जे रिटर्न स्टेटमेंट आहे हे रिटर्न स्टेटमेंट इथे ऍड झालेलं आहे. ठीक आहे. मी जेव्हा आता डिस्प्ले चॅनल नेम कॉल करेल या डिस्प्ले चॅनल नेम कॉल केल्यानंतर मला ती जी रिटर्न व्हॅल्यू आहे ती कशामध्ये तरी स्टोअर करावी लागेल. तर मी काय करणार आता रिझल्ट नावाचं व्हेरिएबल घेणार आणि त्याचा जो टाईप आहे तो स्ट्रिंग असणार आहे. बरोबर आहे. आता हा रिझल्ट व्हेरिएबल आहे याचा टाईप मी जर स्ट्रिंगच्या ऐवजी नंबर दिला तर तुम्ही बघू शकता इथे पुन्हा एरर येईल. मी याच्यावर जर होवर केलं तर टाईप स्ट्रिंग इज नॉट असाइनेबल टू टाईप नंबर आला एरर. तर हे जे फंक्शन आहे हे मला कोणतं टाईप रिटर्न करते हे मला रिटर्न करते स्ट्रिंग. आणि मी स्टोअर कशामध्ये करतोय तर नंबरच्या टाईपमध्ये मी स्टोअर करतोय. तर हे पॉसिबल आहे का नाही. तर त्याच्यामुळे त्याने एरर दिला. तर इथे मला काय करावं लागणार आहे स्ट्रिंग करावं लागणार आहे. तर ही एक अशी खूप चांगलं फीचर आहे टाईपस्क्रिप्टचं. तर ते आपल्याला कोड लिहितानाच आपल्याला एरर देतं. ठीक आहे. जेणेकरून आपण तिथेच तो एरर जो आहे तो करेक्ट करू आणि पुढे जाऊ. बरोबर आहे. तर आता मी काय करतो इथे कन्सोलमध्ये लॉक करतो हा व्हेरिएबल रिझल्ट. लॉक केल्यानंतर पुन्हा याला मी जे आहे ट्रान्सपाईल करतो. ट्रान्सपाईल केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कन्सोल लॉगमध्ये रिझल्ट आला. बरोबर आहे. आता जेव्हा मी याला नोड स्पेस इंडेक्स डॉट जेएस करतो तुम्ही बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे. वेलकम टू द लर्न लिस्ट. बरोबर आहे. तर हे अशा पद्धतीने जे आहे तुम्ही फंक्शनला सुद्धा अनोटेट करू शकता. त्याच्यानंतर आहे बघा ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज अनोटेशन्स. जर एखादा तुम्ही ऑब्जेक्ट लिहिला असेल तर त्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीजला सुद्धा तुम्ही अनोटेट करू शकता. तर ते कसं करू शकता. ठीक आहे. आता मी एक काम करतो इथे एक ऑब्जेक्ट घेतो कॉन्स्ट ओबीजे ऑफ टाईप ऑब्जेक्ट. ठीक आहे.
आता इथे तुम्ही बघू शकता मी याला पुन्हा अॅनोटेट केलेले आहे व्हेरिएबलला. ठीक आहे. हा कोणत्या टाईपचा आहे? ऑब्जेक्ट टाईपचा आहे. बरोबर आहे. तर मी काय करणार इथे आता, इथे एफ नेम जी आहे प्रॉपर्टी ती स्ट्रिंग म्हणून देणार आणि एल नेम जी प्रॉपर्टी आहे ती पुन्हा स्ट्रिंग म्हणून देणार. तर काय केलंय मी इथे, ठीक आहे. तर काय केलंय मी एफ नेम घेतलंय. अच्छा, इथे कॉमा नाही. सेकंड. ठीक आहे. मी एक काम करतो, इथे एक इंटरफेस लिहितो. इंटरफेस चॅनल. ठीक आहे. तर आता इंटरफेस चॅनलमध्ये मला काय करावं लागेल, इथे मला प्रॉपर्टीज द्यावे लागतात त्या इंटरफेसच्या. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये, इंटरफेसेस तुम्ही यूज करू शकता आणि त्या इंटरफेसचा तुम्ही टाईप देऊ शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता मी काय करणार, एफ नेम जो आहे तो स्ट्रिंग देणार. ठीक आहे. त्याच्यानंतर एल नेम जे आहे ते सुद्धा मी इथे स्ट्रिंग देणार. दोन प्रॉपर्टीज झाल्या. आता हा जो ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टचा मला टाईप द्यायचा आहे चॅनल. बरोबर आहे. आता जसं मी चॅनल दिला तुम्ही पाहू शकता, दिस ऑब्जेक्ट इज मिसिंग फॉलोइंग प्रॉपर्टीज टाईप चॅनल, एफ नेम आणि एल नेम आलं. तर त्याच्यानंतर इथे मी काय करणार आता, एफ नेम इंटेलिजन्स तुम्ही पाहू शकता. इंटेलिजन्स जसं मी आता याला टाईप दिलं तसं तिथं कंट्रोल प्लस स्पेस जर दाबलं मी तर तुम्ही बघू शकता इथे प्रॉपर्टी नेम सुद्धा मला येतात. मला टाईप करायची सुद्धा गरज नाही. तर एफ नेम मी काय देणार इथे, लर्न, आणि त्याच्यानंतर जी एल नेम प्रॉपर्टी आहे त्याची व्हॅल्यू देणार मी लिफ्ट. तर तुम्ही बघू शकता आता हे दोन प्रॉपर्टी याच्यामध्ये आहेत जसं मी याला टाईप दिला. ठीक आहे. तर आता सेम आहे फंक्शन आहे. फंक्शन कॉलमध्ये मी काय करणार आता, ओबीजे डॉट एफ नेम पास करणार आणि ओबीजे डॉट एल नेम याला मी पास करणार आहे फंक्शनला. ठीक आहे. काय केलं आपण, इंटरफेस घेतला एक, त्या इंटरफेस मध्ये इंटरफेसला एक नाव दिलं आणि हा जो ऑब्जेक्ट आहे याचा जो टाईप आहे तो काय केला, हा इंटरफेसचा टाईप दिला. ठीक आहे. तर आता याला मी काय करतो, पुन्हा ट्रान्सपाइल करतो इंडेक्स डॉट टी एस, पुन्हा इंडेक्स डॉट जेएस जी आहे आपली अपडेट झालेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता ऑब्जेक्ट आहे, इंटरफेस निघून गेला इथनं. ठीक आहे. इंटरफेस त्याने काढला. हे इंटरफेस कशासाठी आहे, आपल्या टाईपस्क्रिप्टमध्ये स्ट्रॉंग टायपिंगसाठी आहे. ठीक आहे. जेणेकरून आपल्याकडनं मिस्टेक न हो, आपल्याकडनं मिस्टेक होऊ नये आणि प्रॉपर जे आहे प्रॉपर्टीज आणि व्हॅल्यूज जे आहेत ते प्रॉपर प्रॉपर्टीज आणि व्हॅल्यूज विथ स्पेलिंग मिस्टेक. ठीक आहे. स्पेलिंगच्या सुद्धा कधी कधी मिस्टेक होतात. ते स्पेलिंग मिस्टेक सुद्धा इथे अवॉइड केली जाते जर आपण स्ट्रॉंग आपण समजा एक इंटरफेस घेऊन त्याचा प्रॉपर इथे टाईप दिला तर. ठीक आहे. तर इथे इंटरफेस आहे का जेएस मध्ये, नाही. तर इथे आपण क्लिअरली तुम्ही बघू शकता ऑब्जेक्ट आहे विथ दिस टू प्रॉपर्टीज एफ नेम आणि एल नेम. ठीक आहे. आणि याच्यासोबतच आपण फंक्शन आहे ते कॉल करतोय. तर मी जेव्हा आता नोड इंडेक्स डॉट जेएस करेल तुम्ही पाहू शकता पुन्हा वेलकम टू लर्न लिफ्ट हे जे प्रिंट झालेले आहे. ठीक आहे. तर हे झालं ऑब्जेक्टच्या जे टाईप आहे त्याला अॅनोटेट आपण केलेले आहे. याच्यासाठी आपण इंटरफेसचा आपण यूज करू शकतो. ठीक आहे. याच्यानंतर आहे टाईप इन्फर. तर टाईप इन्फर जे आहे, इन्फर म्हणजे काय, बरोबर आहे. तर आपण आता फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करतो, ठीक आहे, तर डिक्लेअर करताना आपण त्याची जी व्हॅल्यू आहे ती कधी कधी असाइन करत नाही आणि कधी कधी आपण त्याला टाईप न देता त्याला व्हॅल्यू असाइन करतो. ठीक आहे. तर त्या केसमध्ये काय होतं, त्या केसमध्ये त्याचा जो टाईप आहे तो ऑटोमॅटिक सेट होतो. ठीक आहे. ऑटोमॅटिक सेट झाल्यानंतर जे टाईप स्क्रिप्ट आहे ते ओळखतं की हा जो व्हेरिएबल आहे हा कोणत्या टाईपचा आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. आता याला मी इथे टाईप दिलेलं नाहीये. ठीक आहे. जेव्हा मी याला होवर करेल तुम्ही पाहू शकता वॅर ऑफ टाईप नंबर इथे तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर टाईप स्क्रिप्टने काय केलेलं आहे की याच्या व्हॅल्यूच्या बेसिसवर अंडरस्टँड केले की याचा
टाईप कोणता आहे आणि याला टाईप अनोटेशन्स आपण कोणतं द्यायला पाहिजे, किंवा ऑलरेडी याला दिलेलं आहे किंवा टाईपस्क्रिप्टने असं ग्राह्य धरलेलं आहे की याला टाईप अनोटेशन जो आहे तो नंबर आहे. का तर याची व्हॅल्यू जी आहे ती नंबर आहे. ठीक आहे. तर याला म्हणतात टाईप इन्फरन्स. ठीक आहे. तर टाईप इन्फरन्स मध्ये कसं असतं की आपल्याला ते काही कोणत्या पद्धतीचा एरर देत नाही, आपण जर याला टाईप दिला किंवा नाही दिला तरी. तर बेस्ड ऑन व्हॅल्यू टाईपस्क्रिप्ट काय करतं, एखादी जी बॅकग्राऊंडमध्ये त्याला जी व्हॅल्यू आहे ती टाईप जे आहे ते टाईप ते कन्सिडर करतं बेस्ड ऑन व्हॅल्यू. तर याला आपण म्हणू शकतो टाईप इन्फरन्स. बरोबर आहे. आता ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे आता मी लर्न दिलंय. ठीक आहे. आता इथे मी याला टाईप इन्फरन्स देत नाही. ठीक आहे. वेअर एक्स आणि वेअर वाय आणि वेअर झेड. ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता व्हेरिएबल झेड इज इम्प्लिसिटली हॅज एनी टाईप बट अ बेटर टाईप मे बी इन्फर्ड फ्रॉम द युजेस. बरोबर आहे. तर आता याचा यूज आपण काय केलेला आहे, याला स्ट्रिंग दिलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता वेअर वाय इज इक्वल टू एनी आहे. तर फरक आहे, जेव्हा तुम्ही इनिशियलाइज करतानाच व्हॅल्यू देता, तर तेव्हा टाईपस्क्रिप्ट काय करतं की जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यूचं टाईप या व्हेरिएबलला देतं. ठीक आहे. पण तुम्ही जेव्हा इनिशियलाइज करता विदाउट एनी व्हॅल्यू, तर तेव्हा याचा जो टाईप आहे तो एनी होऊन जातो. ठीक आहे. जेव्हा मी आता याच्यावर होवर करतो या वायवर, तुम्ही बघू शकता याचा जो टाईप आहे तो एनी होतो, कारण की याचा टाईप कधी ठरवला जातो जेव्हा त्याला ती व्हॅल्यू असाइन होते तेव्हा. ठीक आहे. परंतु इथे आता आपण व्हॅल्यू असाइन सुद्धा करतोय, परंतु तरी सुद्धा याची जी व्हॅल्यू आहे टाईप आहे तो एनी कन्सिडर केला जातं, कारण की आपण याला जे डिफाईन करतोय ते डिफाईन करताना आपण कोणती व्हॅल्यू असाइन करत नाही. त्यामुळे टाईपस्क्रिप्ट काय समजतं की या दोन व्हेरिएबलचा वापर पुढे कुठेही हो. ठीक आहे. कुठेही जरी झाला तरी सुद्धा हे जे दोन्ही व्हेरिएबल आहेत याचा जो टाईप आहे तो एनीच राहणार. तुम्हाला जर स्ट्रॉंग टाईप इन्फरन्स जर द्यायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, याला इज इक्वल टू तुम्ही लर्न देऊ शकता. इथे तुम्ही पाहू शकता आता याचा जो टाईप आहे तो स्ट्रिंग झालेला आहे. परंतु आता या केसमध्ये कसं असतं, टाईप इन्फरन्स जे आहे, टाईप इन्फरन्स जेव्हा या व्हॅल्यू यूज होतात. ठीक आहे. आता इथे तर असाइन केलेल्याच आहेत, पण जेव्हा जे व्हॅल्यूज जे आहे ते यूज होतात त्यावेळेस त्यांची जी व्हॅल्यू आहे, सॉरी, त्याचा जो टाईप आहे तो टाईप ठरवला जातो. ठीक आहे. तोपर्यंत ठरवला जात नाही, तोपर्यंत याचा जो व्हॅल्यू आहे टाईप जो आहे तो एनीच राहतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने टाईप इन्फरन्स आहेत. दोन गोष्टी आहेत, इनिशियलाइज करतानाच व्हॅल्यू असाइन करा किंवा इनिशियलाइज केल्यानंतर व्हॅल्यू असाइन करा, आणि जेव्हा त्याचा युजेस होईल, जेव्हा ते व्हेरिएबल्स आपण वापरू त्यावेळेस टाईपस्क्रिप्ट जे आहे ते अंडरस्टँड करेल आणि त्यावेळेस त्याचा जो टाईप आहे तो इन्फर होतो. ठीक आहे. तर अशा दोन गोष्टी आहेत टाईप इन्फरन्समध्ये. तर आज आपण काय शिकलोय, टाईप अॅनोटेशन्स आणि टाईप इन्फरन्स या दोन गोष्टी शिकलोय. आणि जे टाईप्स आहेत जसे की स्ट्रिंग, नंबर, नाही का, बुलियन, तर हे जे अशा प्रकारचे जे टाईप आहेत, या टाईपसाठी तुम्हाला जावास्क्रिप्टचा जो टाईप्सचा माझा व्हिडिओ आहे तो बघावा लागेल. तिथे मी खूप डीपमध्ये तुम्हाला घेतलेले सगळे जे टाईप्स आहेत ते सगळे टाईप्स मी तिथे डीपमध्ये घेतलेले आहेत. तर तुम्ही तिथे बघू शकता, समजून घेऊ शकता. ठीक आहे. तर ते या टाईपस्क्रिप्टच्या याच्यामध्ये मी घेणार नाही, कारण की सेमच आहे, काही फरक नसल्यामुळे याच्यामध्ये मी ते घेणार नाही. ठीक आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.